मित्रांनो, तुम्ही हिरव्या कलरची भेंडी बघितली असेल, पण ही जी माझ्या हातात भेंडी बघता ही लाल कलरची आहे. तर हिला लाल कलर कशामुळे आलेला आहे की भेंडीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं अँटीऑक्सिडंट आपल्याला या भेंडीमध्ये दिसून येतं, ज्याला की अँथोसायनिन असं म्हणतात. त्या अँथोसायनिनमुळे या भेंडीला लाल कलर आलेला आपल्याला दिसून येतो. या भेंडीचं उत्पादन जास्त करून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, त्याचबरोबर तामिळनाडू आणि केरळच्या काही भागामध्ये या भेंडीची लागवड केली जाते. आपल्या इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात याची लागवड होत नाही. आणि विशेष करून या लाल भेंडी आणि हिरव्या भेंडीमध्ये जर फरक सांगायचा जर झाला तर कलरचा आता महत्वाचा फरक आहे. दुसरी अजून महत्वाची गोष्ट, त्यावेळेस आपण या भेंडीची भाजी बनवतो, तर हिरव्या भेंडीची भाजी बनवल्या वेळेस आपण बनवते वेळेस आपल्याला चिकटपणा जाणवतो. तशा प्रकारचा चिकटपणा या भेंडीमध्ये आपल्याला दिसून येत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट की जे आपलं फॅट कमी करण्यासाठी ही भेंडी मदत करते, अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असल्यामुळं. आणि अजून एक की शेतकऱ्याची जर फायद्याची गोष्ट सांगायची म्हणली की आपल्या इकडे प्रचलित हिरवी भेंडी लावली जाते, आणि त्यामध्ये जर कोणी जर ही लाल कलरची जर भेंडी लावत असेल तर तिथं आपल्याला रेट जास्त मिळण्याची चान्सेस खूप जास्त प्रमाणात आहेत. जर काही ठिकाणी जर कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला या भेंडीचं जे बियाणं आहे ते आपल्याला तिथे मिळू शकतं आणि आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो.